जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखा झाले वाचाजणी सुखा झाले वाचाजणी हात हात विठ्ठल बरबात विठ्ठल सुख झाले वाचाजणी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधवा बरवा माधवा बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणोनी विठ्ठली आवडी म्हणोनी विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सैव सुखाचे आगर सैव सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो
विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम ची नाही आता देवा विना काही आता देवा विना काही आता देवा विना काही बोलण्याचे नाही आता देवा विना काही आता देवा विना काही आता देवा विना काही हा बोलण्याचे नाही आता देवा विना काही आता देवा विना काही आता देवा विना काही हा बोलण्याचे नाही आता देवा विना काही आता देवा विना काही आता देवा विना काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक करे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम पाहेन ते पाया जोवरी हे दृष्टी ध्याय जोवरी हे दृष्टी ध्याय जोवरी हे दृष्टी ध्याय दाय जवळ दे दे दृष्टी दाय जवळ दे दृष्टी दाय जवळ दृष्टी दाय एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम तुका म्हणे मने हेची संकल्प वाहणे हेची संकल्प वाहणे हेची संकल्प वाहणे तुका मने मने याचे संकल्प वाहने याचे संकल्प वाहने याचे संकल्प वाहने एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेमा देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई विठोबा रखुमाई विडोबा रखुमाई हरि राम
बोलण्याची नाही 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 आता देवा विना काही आता देवा विना काही एक सर केला नेम एक सर केला नेम आता देवा विन काही आता देवा विन काही एक सर केला नेम एक सर केला नेम बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही बोलण्याची नाही होत देवा विन काही आता देव विन काही एक सर केला नेम एक सर केला नेम आता देवा विन काही आता देवा विन काही एक सर केला नेम एक सर केला नेम देवे दिला क्रोध काम क्रोध काम क्रोध काम देव दिला क्रोध काम देवे 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 दिला क्रोध काम देवे दिला क्रोध 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 काम देवे दिला रे रा हरि देवे दिला क्रोध काम देवे दिला क्रोध काम एक नित्य जगने एक रस सजने देव दिला क्रोध काम क्रोध क्रोध काम देव दिला क्रोध काम
विठ्ठल विठ्ठल बोलण्याची नाही आता देवा विण काही एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम तुका म्हणे मने हेची संकल्प वाहणे एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम विठ्ठल 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 बोलण्याची नाही आता देवा विण काही एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत भूषण देवमान्य जगदमान्य श्रीमंत वैराग्याचे महामेरू जिजाई रमण पाषांड दूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू पंचमवेद निर्माते सदेह वैकुंठाला जाणारे सदेह वैकुंठाला जाऊ नये पुन्हा या मृत्यूलोकात येणारे संत एकमेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा गोड देवाच्या समोर एक नियम करणारा अभंग सेवे करता निवडला विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबाराया यांचा आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया देवाच्या समोर एक नियम करतात. कोणता नियम आहे? देवा बोलण्याची नाही नियम आहे माझा. आजपासून मी ठरवलंय, आजपासून मी नियमच केलाय की बोलायचंच नाही. माणसं म्हटली देवानं मुख दिलंय मग बोलायचंच नाही म्हणून कसं चालेल? बोलावं तर लागेल ना महाराज. बोलायचंच नाही म्हणून कसं चालेल? तुकोबाराया म्हणतात बोलायचं नाही म्हणजे काय? संसाराचं बोलायचं नाही, बोलायचं असेल तर देवाचंच बोलेल असा मी केलेला नियम. बोलण्याची नाही आता देवा विण काही, देवाशिवाय काही बोलायचं नाही हा माझ्या जीवनातला नियम आहे. एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम, हा मी माझ्या जीवनात नियम करून टाकला. देवाशिवाय काही बोलायचं नाही. आणि नियम करून माझ्या जीवनात 2 विकार काम आणि क्रोध नावाचे दोन्हीही विकार मी देवाला देऊन टाकले. बरं, 3ऱ्या चरणामध्ये दुसरा नियम केला तुकोबारायांनी. पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, पाहायचं असेल तर मी त्यालाच पाहिल. पाहावं वाटलं मी त्याचंच दर्शन घेईल. जोपर्यंत मला दृष्टीने पाहायचंय तोपर्यंत मी देव पाहिल. पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. आता ऐका, तुकोबारायांनी 2 नियम केले. कोणते कोणते? बोलायचं नाही, बोलायचं असेल तर कुणाविषयी बोलायचं? देवाविषयी. हा, आणि दुसरा नियम केला कोणता? दुसरं काही पाहायचं नाही. पाहायचं तर कुणाला पाहायचं? देवाला पाहायचं. हे 2 नियम केले. एक केला दृष्टीचा नियम, एक केला वाचेचा नियम. वाणीचा नियम केला, एक वाचेचा नियम केला आणि दृष्टीचा नियम केला. नियम तुकोबारायांनी केले बरोबर आहे, पण तुकोबारायांना माहितीये केलेले नियम टिकवायची जबाबदारी कोणाची? मनाची.
मनाने ठरवलं तर नियम टिकतील. आता वाचेनं भरपूर वाचेसाठी नियम केला, देवाशिवाय काही बोलायचं नाही. पण मन जर म्हटलं बोल चल, तर कोणाचं ऐकते वाचा? कोणाचं ऐकते? मनाचं ऐकते. बरं ऐका, आता ठरवलं तिसऱ्या चरणामध्ये की डोळ्यांनी काहीही वाईट पाहायचं नाही. पण नियम जरी केला तरी मनाचं डोळे ऐकतात, मनाचं कान ऐकतात, मनाचं वाचा ऐकते. म्हणून या सगळ्या देहपुरीला जर कोण फिरवत असेल तर कोण? तुम्ही म्हणतात की नाही, म्हणू राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा कोण आहे? मन. म्हणजे सगळा देह कोणाच्या भरोशावर चालतो? कोणाच्या सत्यानं चालतो? मनाने सांगितलं की शरीर त्या दिशेनं जातं. म्हणून लक्षात घ्या, तुकोबराय म्हणतात मी संकल्प केला खरा आहे, वाचेच्या संदर्भाने नियम केला खरा आहे, मी दृष्टीच्या संदर्भाने नियम केला खरा आहे, तो नियम केला. पण मना, मी केलेला नियम टिकवायची सर्वस्वी जबाबदारी तुझी. तुका म्हणे हे मना, हेची संकल्प वाहने. इथून पुढे केलेला संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी. मना, मी नियम केले, मी संकल्प केला, पण पूर्ण तुझ्याशिवाय होणार नाही. म्हणून हे केलेले नियम पूर्ण करण्याची जबाबदारी मना तुझ्याकडे देतो. हे केलेले संकल्प हे पूर्ण तू करायचे. आणि मग या संकल्पाच्या समवेत तुकोबराय म्हणतात एक सरे केला नेम. हा नियम केला, नियमाच्या अंती देवा दिले क्रोध काम. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू पांडुरंगा प्रथमन माना, पांडुरंगा प्रथमन माना. पांडुरंगा करू प्रथमन माना, पांडुरंगा करू प्रथमन माना. पांडुरंगा करू प्रथमन माना, पांडुरंगा चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं शरदिन्दु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी जोडितो कथे काळी कर जोडितो जोडितो कथे
पण आसा वेजावळी पण आसा वेजावळी कर जोडितो गतारी कर जोडितो जोडितो करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे श्री गुरुचरण सरोज रज निज म्हणू मुकुर सुधारी बरणौ रघुबर बिमल जसू जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु करे सबिकार विठ्ठल 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 बोलणेची नाही आता देवा विण काही एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम. आपण सर्वजण ज्या निमित्ताने उपस्थित आहोत अल्पसा हा परिहार देणं गरजेचं आहे. परमंगलमय परात्परा अखिलेश्वरा कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडीदित विनंदित पितांबरधारी प्रभू रामचंद्र गोपालकृष्ण कन्या छत्रपती शिवरायांच्या चरण स्पर्शाने पावन पुनीत असणारी आपली पवित्र भूमी. विशेष म्हणजे आद्य गुरु श्री गुरु ज्ञानाचा सागर ज्ञानोबारायांचे श्री गुरु अर्थात श्री गुरु निवृत्तीनाथ दादांच्या या पवित्र भूमीमध्ये या पवित्र गावामध्ये गेल्या 15 वर्षापासून चालणारा हा गोड असा अखंड हरिनाम सप्ताह संकीर्तन सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या 15 वर्षापासून चालणाऱ्या सोहळ्याच्या निमित्तानं आज ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आहे हे माझं परम भाग्य. खऱ्या अर्थाने ज्यांचे गोड असे आशीर्वाद आपल्या या सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी मिळाले हरिभक्तपरायण वैकुंठवासी निवृत्तीबाबा शिंगवेकर तसेच हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज म्हसकर पिंपळदकर हरिभक्तपरायण कैलासवासी बारकू महाराज मुळेगावकर यांच्या प्रेरणेने हरिभक्तपरायण कैलासवासी रंगलाल महाराज वागदर्डीकर यांच्या आशीर्वादाने हरिभक्तपरायण श्री रामदास स्वामी चिचोंडीकर आणि हरिभक्तपरायण आबा महाराज म्हणजे अर्थात आपले सर्वांचे लाडके श्रद्धास्थान आबांच्या या मार्गदर्शनाने चालणारा गोड असा हा आपला सोहळा 15व्या वर्षापर्यंत येऊन पोहोचला. मी नेहमी सांगत असते सप्ताह किती मोठा केला याला अर्थ नाही आहे, सप्ताह सुरू झाला तो किती दिवस टिकला याला अर्थ आहे नाही का. सप्ताह किती मोठा करताय तुम्ही नॉट इम्पॉर्टंट, ते महत्त्वाचं नाहीच आहे. किती मोठा केला काही नाही. काही काही गावामध्ये एवढे मोठे सप्ताह होतात एवढे मोठे सप्ताह होतात. पहिल्या वर्षी सप्ताह एवढा जोरात एवढा जोरात एवढा जोरात आणि दुसऱ्या वर्षी सगळे कार्यकर्ते आपापल्या घरात कोणीच सप्ताहाला राहत नाही. लक्षात घ्या आबा सप्ताह तुम्ही किती मोठा केला महत्वाचं नाही, पण सुरू झालेला सप्ताह किती दिवस टिकला किती दिवस टिकवला. एक नवीन प्रेरणा नवीन शक्ती 365 दिवसांमध्ये तेच 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 जगून 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 बोर झाल्यानंतर कुठेतरी भगवंताच्या नामाचा गजर व्हावा, भगवंताच्या नामाचा जागर व्हावा. गावामधली धार्मिकता पवित्रता मंगलता टिकून राहावी आणि नवीन पिढीला एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशानं तुम्ही आम्ही सप्ताह सुरू करतो. आणि 15 वर्षापूर्वी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व मंडळींनी आबांच्या सहयोगातून असेल महान महान महात्म्यांच्या आशीर्वादातून असेल प्रेरणेनं असेल हा वासाडी गावचा सप्ताह सुरू झाला. आबा तसं पाहिलं तर फार मोठी गर्दी नाही, पण ऐकणारे श्रोते इथं दर्दी असतात याचा आनंद वाटतो नाही का. इथे खूपच काही गर्दी येत आहे असं नाही, पण ऐकणारे जे आहेत ते दर्दी असावेत. नाही तर भरपूर वेळेला गर्दी लोकांची खूप असते पण कुणाला काही घेणं नसतं. बरेच भाविक लांबून लावून फक्त खाण्यासाठी येतात. नाही कळलं का. त्यांना कीर्तनाचा त्यांचा कुठलाही संबंध नसतो. कधी एकदा ज्ञानदेव तुकाराम होतंय आणि कधी एकदा जेवायला जातोय अशा पद्धतीने सुद्धा येणारे भाविक भक्त भरपूर दिसतात. पण लक्षात घ्या आपल्या सप्ताहाला गर्दी फार नाही
पण दर्दी श्रोते आहेत आणि दर्दी श्रोते असले की मग वक्त्याला सुद्धा सांगत असताना आनंद होतो. आपला परिचय काही नवीन नाही, बऱ्याच दिवसांपासून तुमचा आमचा सर्वांचा परिचय, सगळी जिव्हाळ्याची मंडळी आहे. आणि याच माध्यमातून यावर्षी आबांनी आग्रहाने सांगितलं की माई सेवा करावीच लागेल, तुम्हाला कार्यक्रमासाठी यावंच लागेल. आबांचा आग्रह म्हणजे आबांचं आणि माझं नातं काय आजचं नाही ताई, फार लहान होते. लहान असल्यापासून जेव्हा माझी कीर्तनाची सुरुवात झाली तेव्हापासून आबा मला लेकरू मानतात, मुलगी मानतात. आणि लहानपणापासून अकराळे गावाला असेल, परिसरामध्ये असेल, आबांचा नेहमी कधीही लग्नाच्या अगोदरपासून आबांचा नेहमी संपर्क असायचा. आबा नेहमी हक्काने सांगायचे की ताई हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. म्हणजे गेल्या 10, 12, 13, 14 वर्षापासून आबांचा हा संपर्क आहे. आबा अगदी लेकरावत स्नेह करतात. आणि ह्या वर्षी सुद्धा आबाने हक्काने सांगितलं वासाळी गावचा सप्ताह आहे, तुमची या दिवसांपैकी कोणती तारीख बसते ते सांगा, कोणती तारीख खाली आहे ते सांगा. आबांना म्हटलं आबा माझ्या अजून तरी सगळ्या तारखी खालीच आहे, अजून काय माझी तारीख एखादी वर नाही. हा, आणि ज्या दिवशी वर तारीख जाईल त्या दिवशी तुम्हाला खाली देता येणार नाही म्हटलं. लक्षात घ्या. म्हणून हा सप्ताह 15 वर्षापासून सुरू झाला. आपण सगळी निष्ठावान वारकरी मंडळींनी तो टिकवला आणि निष्ठेनं या 15व्या वर्षापर्यंत आपण येऊन पोहोचलो. विठ्ठल विठ्ठल. या सप्ताहाला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अर्थात ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी म्हणजे काही सामान्य नाही, काय गोड वर्णन आहे. ज्ञानेश्वरी जर वाचाल तर वाचाल, आणि ज्ञानेश्वरी न वाचाल तर वाचू शकत नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरे, पहावी पंढरे, ज्ञान होय अज्ञान, ज्ञान होय अज्ञान. डोळा पहावी पंढरे, डोळा पहावी पंढरे, ज्ञान होय अज्ञान, हो ज्ञान होय. तुळशीचं पान वाहा आणि पतित देवाचं नामस्मरण करा वेळोवेळा, तरी देव तुम्हाला प्रसन्न होतो. तुम्ही म्हणाल का हो एक तुळशीचं पान देवाला वाहिलं आणि देव प्रसन्न होतो, म्हणजे एका तुळशीच्या पानाने देव मिळतो? हो, एका तुळशीच्या पानाने देव मिळतो. फक्त तुळशीचं पान तेवढं मनोभावाने वाहा. एक तुळशीच्या पानाने देव मिळतो. कसा मिळतो? तुम्हाला एक गोड उदाहरण सांगते. ज्या वेळेला नारदजी दानाचं महत्व सांगत होते, दान काय दान केलं की काय मिळतं, काय दान केलं की काय मिळतं, प्रत्येक दानाचं पुण्य वेगळं बरं का. तुम्ही जर अन्नदान केलं तर त्याचं पुण्य वेगळे. आबा ऐकतो की नाही आपण? अन्नदान जर केलं तर काय पुण्य? कोटी कोटी यज्ञ होती, एक एक शीत खाती. एक एक शीत खाल्लं की कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. कधी? तुम्ही सप्ताहामध्ये जे अन्नदान करतात, इथे जे भावी भक्त खातात, अन्न ग्रहण करतात, जो प्रसाद सेवन करतात, या प्रसादाच्या अंती कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. दुसरी गोष्ट आहे का, आपण कन्यादान केलं तर पृथ्वी दान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. अजून सांगू, आपण जर धनदान केलं तर आपल्या धनाची हाताची शुद्धी होते. एवढंच नाही, आपण जर मतदान केलं पुण्य भेटत का? नाही बा, पैसे भेटतात. हा विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक दानाचं पुण्य वेगळं आहे. अजून सांगू, अन्नदानाचं वेगळं, ज्ञानदानाचं वेगळं, धनदानाचं वेगळं, कन्यादानाचं वेगळं, सुवर्णदानाचं वेगळं. म्हणजे तुम्ही जर सोनं दान केलं तर त्याचं सुद्धा पुण्य आहे. आपण जर सोनं दान केलं तर आईजी ऐका, या जन्मात जर आपण सोनं दान केलं तर पुढच्या जन्मात आपल्याला गोरा रंग मिळतो.
प्रश्न सोडवला की नाही? नाही, काल्याच्या दिवसापर्यंत कशाला, आपलं मी इथेच बसल थोड्या वेळाने. विठ्ठल विठ्ठल शास्त्र आहे. सुवर्णदाने कांती निर्मळू, हे काय मनाने नाही सांगत आबा, हे शास्त्र आहे. सोनं जर ह्या जन्मात दान केलं तर पुढच्या जन्मात आपला फेअर अँड लवलीचा खर्च वाचतो. म्हणून पुढच्या जन्मात आपला फेअर अँड लवलीचा खर्च वाढू नये म्हणून या जन्मात काय दिलं पाहिजे? सोनं दिलं पाहिजे. आता हे शास्त्र जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे. बहुतेक ज्या मंडळींनी जुन्या परंपरेपासून कीर्तन ऐकले कुणीतरी सांगितलंच असेल, सोनं दान केलं की पुढच्या जन्मात गोरा रंग मिळतो. हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या पुढचं जे माहिती ते फक्त आबा मलाच माहिती. भाऊ त्याच्या पुढचं ते फक्त मलाच माहिती आहे. ते मी तुम्हाला आज सांगून जाते. सोनं दान केल्याने पुढच्या जन्मात गोरा रंग मिळतो हे खरं आहे. पण ते दान करत असताना ते जर सुवर्ण माईला केलं तर अजून गोरा रंग मिळतो. हे शास्त्र फक्त म्हणजे तुम्हाला आत्ता कळलं का? म्हणून कीर्तन संपल्यानंतर मी अजून पश्चाताप येऊ देऊ नका. कीर्तन संपल्यानंतर 10-20 मिनिटं जाऊ देईल मी, पण तुमच्या कल्याणासाठी बसेल इथं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक दानाचं पुण्य वेगळं आहे. जे तुम्ही दान कराल ना त्याचं पुण्य वेगळं आहे. पण दान केलं पाहिजे माणसाने. जे जे आपल्याजवळ आहे ना ते काहीतरी दान केलं पाहिजे. आपल्याकडे जे ते देत चला. कारण या निसर्गाने 2 गोष्टी ठेवलेल्या आहे. निसर्गाने सोबत नेण्याची स्कीम, योजना, पद्धत ठेवलेली नाही. निसर्गाने 2च गोष्टी, एक तर सोडून जा नाही तर वाटून जा. 2च गोष्टी ठेवल्या निसर्गाने. सोबत नेण्याची सिस्टम ठेवलेली नाही, पद्धत नाही, योजना नाही, स्कीम नाही. जे आहे ते एकतर सोडून जा नाहीतर आहे ते वाटून जा. मग आता तुम्ही ठरवा, वाटून जायचं का सोडून जायचं. सोडून नाही गेले तर हे वाटून घेणारच आहे की नाही. म्हणून यांनी वाटून घेण्यापेक्षा आपल्या हाताने वाटून जा. जे असेल ते वाटून जा. ज्ञान असेल तर वाटून जा, गुण असेल वाटून जा, कला असेल वाटून जा, धन असेल वाटून जा. हो, तुमच्याकडे जे असेल निसर्गाने ठरवलंय ना, नेता येत नाही, मग आहे ते सगळं वाटून जा. म्हणून लक्षात घ्या, आहे ते दान करा. जे आपल्याजवळ आहे ते दान केलं की त्याचं पुण्य वेगळं आहे. असे दानाची महती नारद महर्षी सांगत होते. आणि ते ऐकण्यासाठी सत्यभामा तिथं बसलेली होती. सत्यभामा आई साहेबांनी विचारले, नारदजी तुम्ही सगळ्या दानाची महती सांगितली म्हणे. म्हणे बरोबर आहे. मला एक प्रश्न आहे. म्हणे कोणता आई साहेब? माझा प्रश्न असा आहे, ह्या जन्मात असं काय दिलं पाहिजे की पुढच्या जन्मामध्ये भगवान गोपाल कृष्ण देवच मला पती मिळतील, असं काय दान केलं पाहिजे? नारदजी 2 मिनिटं शांत झाले. नारदजी म्हटले, एक काम करा आई साहेब, पुढच्या जन्मात जर देवच तुम्हाला पती मिळाले पाहिजे तर एक करा, ह्या जन्मामध्ये तुम्ही देवालाच दान द्या, म्हणजे पुढच्या जन्मात देवच तुम्हाला मिळेल. सत्यभामेला ते खरं वाटलं. सत्यभामा म्हणे असं? म्हणे हो. मग एक काम करा ना, मी दानामध्ये देवाला तुम्हाला देऊन टाकते. संकल्प सोडला ना सत्यभामेने संकल्प. माझ्या पतीला तुम्हाला दान दिलं. आता संकल्प सोडला कशासाठी? पुढच्या जन्मात देवच पती मिळावं म्हणून. आता ते नारदजीला दानात देऊन टाकले. नारदजींकडे देवाला नारदजींनी त्या पादुका घेतल्या, देवाच्या हातात दिल्या. चला म्हणे आता गावातून फिरायला, चक्कर मारू म्हणे. आता तुम्ही दानातच मिळाले, तुम्ही सेवकच झालात, मी तुमचा मालक झालो, मी दानात घेतलंय तुम्हाला. बरं, आता सगळीकडे फिरायला लागले. ह्या 16,106 बायकांनी पाहिलं बरं का. 16,107 नाही 6. ती 7वी रुक्मिणी आई साहेब तिथं नव्हती म्हणून 16,106 आणि 8वी तर सत्यभामा बाजूला होती. मग किती जणींनी पाहिलं? 16,106. त्या सगळ्या बायकांनी पाहिलं. म्हणे देवाला घेऊन कुठे चालले नारदजी? सगळ्या आल्या नारदाकडे. म्हणे नारदजी कुठे चालले आमच्या पतीला घेऊन? म्हणे आता हा तुमचा पती राहिला नाही. बरं मग? याला मी दानात घेतले देवाला. कुणी दिलं? म्हणे सत्यभामेने. अहो म्हणे एकटा सत्यभामेचा पती का हा? आमच्या सगळ्यांचा पती. आमचा पती आम्हाला परत द्या. देव म्हणे हे बघा, एक तर कोणतीच गोष्ट दानात देऊ नये आणि दिलेली गोष्ट परत येऊ नये असं शास्त्र आहे. म्हणून दानात मिळालेली गोष्ट परत देता येत नाही आणि मला आता देवाला परत देता येणार नाही. म्हणून आता मी देवाला परत देऊ शकत नाही. या सगळ्या विनंती करायला लागल्या. देवा नारदजी काहीतरी करा, देवाला परत द्या. म्हणजे जमणार नाही, देवाला परत देता येणार नाही. काय करावं? सगळ्या जणी आल्या सत्यभामेकडे. सत्यभामे, अगं आमचा सगळ्यांचा पती
केला खरंच आहे. काय अवस्था झाली देवाची. सत्यभामेला पण चिंता वाटली, काय करावं. सत्यभामेने विनंती केली, नारदजी आमच्या पतीला परत द्या. नारदजी म्हटले परत देता येत नाही, काहीतरी ऑप्शन सांगा. म्हणे एक ऑप्शन आहे, एक पर्याय आहे. म्हणे कोणता कोणता पर्याय. देवाच्या वरनं एवढं काहीतरी तुम्ही मला द्या आणि मी तुम्हाला देवाला देऊन टाकतो. आता ह्या सत्यभामेला अहंकारच होता कशाचा. हा तिच्याकडे तो मणी होता बापाच्याकडून आणलेला. हिला दोन गोष्टीचा अहंकार होता, एक तर संपत्तीचा आणि दुसरी गोष्ट सौंदर्याचा. कोणाला. सत्यभामेला. बरं मग आता ही म्हणली अशा तशा गोष्टीत नाही मोजायचं म्हणे. मग जी तुला होईल ना म्हणे ती सोन्यात होईल म्हणे. सोन्यात देवा नारदा देवाच्या वर एवढं सोनं तुम्हाला देतो आणि देवाला आम्हाला द्या. एका पाड्यामध्ये देवाला बसवलं, दुसऱ्या पाड्यामध्ये त्या 16,107 बायका एकत्रित झालेल्या. सगळ्यांनी आपापलं सोनं आणलं. अगोदर सत्यभामेनं तिचं टाकलं, काही पारडं हल्लं नाही. नंतर सगळ्या बायकांनी आपलं आपलं सगळं सोनं टाकलं, किंचित सुद्धा पारडं हल्लं नाही. 16,107 बायका डोक्याला हात लावून बसल्या, सगळं सोनं टाकलं, काहीच पारडं हल्लं नाही. सत्यभामेला चिंता, पारडं थोडे हल्लं नाही, आता करायचं काय. देव परत मिळेल कसा. सगळं सोनं संपलं, पारडं तर हलत नाही. सगळ्या चिंतातूर अवस्थेमध्ये मग सत्यभामेनं सांगितलं, मोजा बरं आपल्यातल्या सगळे आले का. मग मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 सगळे. अरे 16,107. एक जणी काय आली नाही. कोण आली नाही. म्हणे रुक्मिणी दिसत नाही. मैया बाकीच्या म्हणे बघू तर बघू बुडत्याला काडीचा आधार. चला म्हणे सगळ्या जणी निघाल्या. कुठे. रुक्मिणी आई साहेबाकडे. रुक्मिणी आई साहेबांच्या जवळ गेल्या आणि सगळ्या विनंती करायला लागल्या. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला, उठा की चला, उठा की चला. सगळ्या विनंती करायला लागल्या. मग आता सगळ्यांची विनंती ऐकून रुक्मिणी आई साहेब निघाल्या. समोर पाहिली अवस्था, एका पाड्यात देव, एका पाड्यात सगळं सोनं, पाडं किंचित हल्लेलं नाही. रुक्मिणी आई साहेब हसायला लागल्या. बाकीच्या सगळ्या बायका चिंतेमध्ये आणि म्हणे ही हसते, आता करायचं काय. रुक्मिणी नियम करा, म्हणजे रोज हरिपाठ म्हणेल मगच जेवण करेल असा नियम करा. आणि रोज जर हरिपाठ म्हणून जेवण करायचा नियम, जर वारकऱ्याचा तो नित्य नियम आहे की नाही, वारकऱ्याचा तो विधी आहे. कोणता. कोणता. हरिपाठ. आणि काही जण म्हणतात आम्हाला हरिपाठ
पाठच होत नाही हो. आणि सगळ्यात अवघड आहे बरं हरिपाठ पाठ करणं, एवढं सोपं समजू नका. इतक्यात हरिपाठ पुढे येण्यात येतो आणि इतक्यात आबा मागे आणता येतो. हरिपाठ पाठ होणं एवढं सोपं नाही. आणि एक वाक्य लक्षात घ्या, हरिपाठ तोपर्यंत पाठ होत नाही जोपर्यंत आपण हरीच्या पाठाला जात नाही तोपर्यंत हरिपाठ आपल्या पाठ होत नाही. म्हणून आपण नित्यनेमाने हरिपाठाला गेलं की आपल्या हरी पाठ होतं नाही का. आपला हरी सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहतो. आणि मग नित्यने आता काही बऱ्याच जणांच्या हरिपाठ पाठ नाही, बऱ्याच जणांच्या काही काही म्हणतात तुम्ही पुढं म्हणा आम्ही मागं म्हणतो. भरपूर ठिकाणी अशी गंमत आहे. आता हरिपाठाची गंमत आहे का, विशेषतः आहे का, हरिपाठ जर नित्यनेमाने म्हटले ना तर लक्ष्मी वल्लभ तयाजवळी किंवा नित्यनेमाने हरिपाठ गाल तर हरिपाठ कीर्ती अपवित्र असणारा देह पवित्रची होय देह त्याचा. हा देह किती अपवित्र असला तरी हा देह पवित्र करण्याची ताकद कशात आहे, हरिपाठात आहे. लक्ष्मी सहित वल्लभ आपल्या घरी आणण्याची ताकद कशात आहे, हरिपाठ आहे. पूर्वजांना वैकुंठ लोकांमध्ये पाठवायची ताकद कशात आहे, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा कशात आहे, हरिपाठात. सुखे येतो घरा नारायण ताकद कशात आहे, एवढं सगळं सामर्थ्य कशात आहे, हरिपाठात आहे. मग असा नित्यनेमाने हरिपाठ जरी केला तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल पण ऐका, नियम केला तर, आणि प्रत्येकाने नियम करावा बरं का, छोटा असेल मोठा असेल काहीतरी नियम करावा, नियम केला पाहिजे. एकदा काय झालं माहितीये का, नियम केला पाहिजे जीवनात काहीतरी नियम असला पाहिजे. आणि एकदा सत्यभामेला नियम केला पाहिजे सत्यभामेलाही नारदाने सांगितलं होतं. आणि भगवान परमात्म्याची एक पत्नी होती, तिचं नाव होतं जांबुवंती बरं का. ही जी जांबुवंती होती ना, हिला सुद्धा सर्वांना पुत्र संतती, पण ही जांबुवंती जी पत्नी होती ना, हिला मात्र पुत्र संतती नव्हती. मग ती विचारात असायची, आपल्याला पुत्र संतती नाही, काय करावं. मग नारदाने सांगितलं, म्हणे तुम्ही एक काम करा, काहीतरी नित्य नियम करा, काहीतरी नियमाने तुम्ही जगायला सुरुवात करा, तुम्हाला देवाची फलश्रुती होईल. म्हणे बरं काय नियम करू. मग हिने ठरवलं आपण एक करू, रोज देवाला 1000 कमळाचे फुलं व्हायचे. 1000 कमळाच्या फुलांनी रोज पहाटे 3 वाजता देवाची पूजा करायची. आणि बरोबर 1.25 महिना देवाला 1000 कमळाचे फुलं व्हायचे, पूजा करायची. आणि मग नारदाने सांगितलं, पूजा झाली की 1.25 महिन्यानंतर तुम्हाला देवाची कृपा होईल आणि तुम्हाला पुत्र संतती प्राप्त होईल. त्या जांबुवंतीने विचार केला, नारदाने सांगितलंय आपण तसं करू. मग आता हिने ठरवलं, इकडे तिकडे सगळीकडे ते गडबड पूजेची. उद्यापासून नियम चालू होणार आहे, उद्यापासून नियम आहे. कोणता नियम आहे, देवाला 1000 कमळाचे फुलं व्हायचे आणि पूजा करायची, रोज पहाटे व्हायचे. मग त्या जांबुवंतीनं सगळे सेवक बोलून घेतले, म्हणे ऐका आजपासून मी नियम सुरू केलेला आहे. म्हणे कोणता नियम आहे, रोज देवाला 1000 कमळाचे फुलं वाईल आणि पूजा करेल. बरं जिकडे तिकडे गडबड सुरू झाली. एका सेवकाला सांगितलं की तू मला रोज 1000 कमळाचे फुलं आणून द्यायचे. तो म्हणे ठीक आहे. जिकडे तिकडे गडबड. आता ही सगळी गडबड देवाने पाहिली. मग देवाने जांबुवंतीला विचारलं, म्हणे का ग ही गडबड कशाची. जांबुवंती म्हणे, हे बघा माझं ते काय असेल ते ठरलेलं आहे, तुम्ही काही इथं डोकं लावू नका, तुम्हाला काही याच्यात काही कळणार नाही, हा सगळा तुमच्या डोक्याबाहेरचा हा सगळा तुमच्या डोक्याबाहेरचा खेळ आहे, इथं काय तुम्ही डोकं लावू नका. देव म्हणे, अगं तू नको, म्हणजे मला नको सांगू पण थोडंफार तर सांगशील. हे बघा तुम्हाला याच्यात काही कळत, तुमच्या हरिपाठ चांगला पाठ आहे वाटतं, तुम्हाला काही याच्यातलं कळत नाही. तुम्ही आतापर्यंत कधी देव केलाय का, तुम्हाला देवाला कुठे माहितीये का, किती वाजता देवाची पूजा करता हे माहितीये का, देवाची पूजा कशी करायची असते माहितीये का, काही नियम केलाय का जीवनामध्ये. हे कोण बोलायला लागलं, जांबुवंती. कोणाला, अशा बऱ्याच जांबुवंती देवाला बोलणाऱ्या. ते म्हणे तुम्हाला काही कळतंय का, आतापर्यंत देवाला पाहिलाय का, देवपूजा केली का, हे सगळं तुमच्या डोक्याबाहेरचे, तुम्ही आपले जा. देव म्हणे असं आहे का, देव आपले गप बसले आणि तिथून निघून गेले. आता हिचा रोजचा नियम सुरू झाला बरं का. रोज 1000 कमळाची फुलं आणायचे, रोज ही वाहायची आणि देवाची पूजा करायची. जवळजवळ 40 दिवसांची ती पूजा होती. ऐका
41 दिवस ते फुलं व्हायचे होते. 40 दिवस बरोबर फुलं वाहिले आणि 41व्या दिवशी जांबुवंती आईसाहेब पूजेसाठी जाऊन बसल्या. इकडे ज्याला पाठवलं होतं फुलं आणायला ते कमळाचे 999 फुलं भेटले, पण एक कमळच भेटे ना. कधी? शेवटच्या दिवशी. हा, 999 भेटले, एक भेटे ना. शेवटी तो सेवक पळत पळत आला. आईसाहेब हात जोडतो, सगळीकडे शोधलं, 999 फुलं भेटले, पण एक कमळच भेटे ना. आईसाहेब म्हणे, बाई शेवटचा दिवस आहे, शेवटचा आजचा दिवस आहे, आज कुठल्याही परिस्थितीत 1000 कमळाची फुलं मला व्हायची, तेव्हा माझी पूजा सफल होणार आहे. म्हणे नाही आईसाहेब, सगळे नाही, इथं नाही, वासळीला नको शोधू, नाशिकला जाय. ते नाशिकला गेलं, सगळीकडे पाहिलं, तिथं कमळ भेटलं नाही. म्हणे आईसाहेब तिथं नाही, एक काम कर, सगळीकडे जाय, तुला नाशिक सोडून सगळ्या जिल्ह्यात जाय. सगळीकडे गेलं, अख्खा महाराष्ट्र फिरून आलं, कुठंच कमळ नाही भेटलं. ते म्हणले बाई कुठंच कमळ नाही भेटलं. मग एक काम कर, महाराष्ट्राच्या बाहेर जाय, पण एक कमळ घेऊनच ये. ते सगळीकडे फिरलं, कुठंच कमळ भेटेना, कुठंच कमळ भेटेना, कुठंच कमळ भेटेना. वेळ निघून चालली, सगळे चिंतेमध्ये. आईसाहेब सगळीकडे गेलो, कमळच नाही, एक कमळच नाही, एक कमळच नाही, एकच भेटेना. आईसाहेब चिंतेमध्ये, काय करावं, एक कमळ नाही, एक कमळ भेटलं नाही तर पूजा होणार नाही, काय करू काय करू काय करू. तेवढ्यात देव फिरत फिरत फिरत, काय कशाची टेन्शन आहे जांबुवंती. जांबुवंती देवाकडे पाहायला लागली. हे बघा 40 दिवस झाले, बरोबर 1000 कमळ भेटले, आज शेवटचा दिवस आहे, एक कमळच भेटे ना. देवा काहीतरी करा, आणि एक कमळ तेवढं. देव म्हणे मला काय पूजेचं कळतं का, देवाला कुठे मला माहितीये का. हा हे सगळे नियम बियम मी कधी केले का, देवपूजा काही मला माहितीये का. जांबुवंती आईसाहेब म्हणे, हे बघा माझीच कॅशेट आहे, तुम्ही मला रिटर्न ऐकू नका, पण आता शेवटचा दिवस आहे, काहीतरी करून मला एक कमळ तेवढं द्या. शेवटी जांबुवंतीने हात जोडले आणि हात जोडून विनंती केली की देवा एक कमळ आणून द्या. देवाने सांगितलं, जांबुवंती हे बघ, तुझा आज शेवटचा नियम आहे, नियमाचा शेवटचा दिवस आहे आणि 999 कमळ तुझ्या जवळ आहे, एक कमळ तुला भेटत नाही. तुम्ही बसल्या फुटाकी चला रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठाकी चला. रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या फुटाकी चला, फुटाकी चला, फुटा. एक तुळशी पत्र घेतलं, पारड्यात ठेवलं, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला. रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला, उठा की चला, उठा की चला. एक तुळशीच्या पानाने देवाला मिळवून घेतलं, देवाला प्राप्त करून घेतलं. एका तुळशीच्या पानाने देव प्राप्त होतो, म्हणून नियम करा, रोज देवाला एक तुळशीचं पान वाईल आणि मगच चहा घेईल, तरी तुम्हाला देवाची प्राप्ती सहज होते. फक्त विश्वास असावा. काय असावा? विश्वास. एवढा विश्वास ठेवा देवावर, एवढा विश्वास ठेवा. संकट आपल्यावर असावं आणि चिंता देवाला असावी, एवढा विश्वास ठेवा. इतका विश्वास ठेवा. आता तुम्ही सगळेजण घरून इथं आले, कोणाच्या भरोशावर आले? कोणाच्या विश्वासावर आले? कोणाच्या? खरं बोला, कीर्तनात खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडून. कोणाच्या विश्वासावर आले? देवाच्या. आले की नाही? खरंच ना मावशी? कोणाच्या खरं बोला, शेजाऱ्यांची शपथ आहे. कोणाच्या? देवाच्या. खोटं बोलू नका. कुलपा लावून कोण कोण आलं? कुलपा लावून आले की नाही? मग आता इमानदारीने सांगा, खरंच देवाच्या भरोशावर आलो तो कुलपा का बरं लावल्या? मग एक सांगा, आपला विश्वास देवावर आहे का कुलपीवर आहे? कोणावर आहे? म्हणा बरं आता देवावर. देवावर विश्वास असला आपण कुलूप लावू का? नाही. मग आपला विश्वास कोणावर आहे? हे तर मान्य करावे लागेल की नाही? निघालो तेव्हा कुलूप लावून निघालो ना. बरं नुसती कुलूप लावली नाही, आमच्या मावशात 2-4 वेळा अशी अच्छा चांगली झटका देऊन पाहिली. हा, आता एखाद्या मावशीने जर झटका द्यायचा राहिला असेल तर काय
चिंतेतच राहील नाही. खरंच माय कुलपीला आज मी झटकाच दिला नाही. लक्षात घ्या, खरंच देवावर विश्वास असता तर कुलूप लावली नसती. म्हणजे आमचा देवापेक्षा जास्त विश्वास कुणावर आहे? कुलपीवर आहे. एक वाक्य लक्षात ठेवा आणि तेवढं वाक्य कीर्तनावरून जाता जाता सोबत घेऊन जा. जेवढा विश्वास आपला त्या लोखंडाच्या तुकड्यावर आहे ना, जेवढा विश्वास आपल्या लोखंडाच्या तुकड्यावर आहे तेवढा विश्वास त्या भगवंतावर ठेवा. एक दिवस तरुण नेल्याशिवाय राहणार नाही. एका लोखंडाच्या तुकड्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्या भगवंतावरती विश्वास ठेवा. विश्वास असावा. एका तुळशीच्या पानावरती विश्वास ठेवला आणि देव प्राप्त झाला म्हणून तुळशीचं पान वाईल आणि मगच चहा घेईल, एवढा जरी नियम केला तरी आम्हाला देवाची प्राप्ती होते. पण जीवनामध्ये नियम असावा. तुकोबारायांनी जेव्हा हे सगळं पाहिलं, नियमाशिवाय जीवन नाही, ज्याच्या जीवनात नियम नाही त्याचं जीवन अर्थ नाही, व्यर्थ ठरतं. म्हणून तुकोबराय म्हणतात जीवनामध्ये नियम करावा. मग तुकोबरायांनी विचार केला नियम कोणता करावा. मग सगळ्या गोष्टींचं चिंतन करून तुकोबरायांच्या लक्षात आलं सगळ्यात रामायण घडलं असेल तर वाचेमुळे, महाभारत घडलं असेल तर वाचेमुळे. सगळं काही वेदना, दुःख, संकट जे काही असेल ते सगळं निर्माण करते ही वाचा. म्हणून तुकोबराय म्हणतात त्या वाचेला की खऱ्या अर्थाने वाचेच्या संदर्भाने नियम केला. बोलायचं असेल तर इतर काही बोलणार नाही, बोलायचं असेल तर देवाचंच बोलेल. हा तुकोबरायांनी केलेला पहिला नियम अभंगाच्या पहिला. बोलण्याची नाही, 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 बोलण्याची नाही. आता देवा विना काही, 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 आता देवा विना काही. एक सारे केला नेम, 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 केला नेम. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. सगळं सोनं बाहेर काढा. या बाकीच्या सगळ्या म्हणे हे बघ रुक्मिणी येडेपणा करू नको. 16,107 बायकाचं सोनं टाकलं, पाडं थोडे हल्लं नाही. आम्हाला माहिती आहे तुझ्याकडे सोनं किती घे. आणि तुझ्या सोन्यानं काय होणार हे आम्हाला माहितीये. उगाच काय आगाऊपणा करू नको. आहे तेवढ्यात तुझं टाकून बघ, काही फरक झाला तर झाला. रुक्मिणी आई साहेब म्हणे हे बघा आता तुमचा प्रयोग झालेला आहे, आता माझा प्रयोग बघा. सगळं सोनं बाहेर काढा. सगळं सोनं बाहेर काढलं आणि रुक्मिणी आई साहेब तुळशी वृंदावनाच्या जवळ गेल्या. तुळशी वृंदावनाच्या जवळ जाऊन एक तुळशीपत्र मनोभावे घेतलं आणि कृष्ण 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 म्हणत म्हणत देवाचं चिंतन करत ते तुळशीपत्र पारड्यात ठेवलं. तुळशी पत्र पारडी ठेविता, तुळशी पात्र पारडा ठेविता, तुळशी पत्र पारडी ठेविता, तुळशी पात्र पारडा ठेविता. माधव झालं बरोबरीत, माधव झालं
तुकोबराय म्हणतात नियम असावा. मग जीवनातला पहिला नियम बोलण्याची नाही. हाता देवा विन काही वाचेला सांगितलं वाचे. घेई घेई माझे वाचे हे वाचे घ्यायचं असेल तर फक्त गोड नाम विठोबाचे. या वाणीला सांगितलं बोलायचं तर विठ्ठलाचं बोल, बोलायचं असेल तर देवाचं बोल. आणि एक सांगू का, बोलायचं असेल तर देवाचंच बोला आणि बोलायचं नसेल एक तर बोलूच नका. बोलायचं असेल तर देवाचं बोला. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. शिव्या द्यायच्या ना देवाला द्या, चांगलं म्हणायचं ना. हा भक्ती करायची देवाची करा, वैर करायचं ते सुद्धा देवाशीच करा. आणि असं करा, हे बघा भक्ती करायची अशी करा देवच घरी आला पाहिजे. शबरी सारखी देवच घरी आला पाहिजे. भक्ती करायची तर निष्ठेनं करा, शबरी सारखी देवच घरी आला पाहिजे. आणि वैर करायचं ना तर असं नाही वा 8 दिवस देव 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 नंतर सगळा देव गेला असं नाही. वैर करायचं ना देवाला वाईट म्हणायचं. वैर करायचं तर असं वैर करा रावणासारखं, मारायला तरी देवच आला पाहिजे. लक्षात घ्या बरं का. एक तर मारायला देव आला पाहिजे, नाही तर तारायला तरी देव आला पाहिजे. आपण इकडेही नाही इकडेही नाही, धड भक्ती नीट नाही, धड वैरही नाही, म्हणजे कन्फ्युजन मध्ये आपण कुठंच नाही. लक्षात घ्या नियम केला पाहिजे. त्या वाचेला सांगितलं वाचे बोलायचं तर देवाचंच बोल, इतर काहीही बोलू नका. रामायण महाभारत सगळ्या गोष्टी घडतात वाचेमुळे. घराघरात भांडणं होतात वाचेमुळे. म्हणून या वाचेच्या संदर्भाने तुकोबारायांनी नियम केला बोलण्याची नाही. आता देवा विण काही. मग कोणत्या देवाचं बोलायचं त्याचं मोठ्या प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई देवा दिले क्रोध कामय कामय दे
दिले क्रोध काम देवा हो देवा दिले क्रोध काम देवा दिले देवा दिले देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सारे केला नेमा आता देवाविना काही तुकोबाराने केलेला नियम एकच रे केला नेम देवा दिले क्रोध काम अभंगात केलेला दुसरा नियम पाहे ना ते पाय जोवर हे दृष्टी ध्याय पाहायचं असेल त्या देवाला पाहिल आणि हे सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी देवा तुझ्याकडे मना तुझ्याकडे नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा आणि मग मनाला सांगितलं मना आता हे सगळं तू कर अभंगाचं शेवटचं चरण तुका मने मने तुका मने मने तुका मने मने तुका मने मने तुका मने माने तुका माने माने तुका मने माने तुका माने माने तुका मने मने तुका मने मने तुका मने मने तुका मने मने तुका मने माने तुका माने माने तुका मने माने तुका म्हणे मने येचे संकल्प वाहन येचे संकल्प वाहन एक तरे केला नेम एक तरे केला नेम येची संकल्प वाहने येची संकल्प वाहने वाहने एक सरे केला नेमा एक सरे केला नेमा असे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांनी गोड अशी सर्वांची साथ मिळाली सर्वांच्या मनापासून धन्यवाद ज्यांची मुखारविंदातून गोड अशी भागवत कथा आपण श्रवण करतो आहोत आमच्या अर्चनाताई आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आवाश्री आपल्या आग्रहास्तव या ठिकाणी सर्वांच्या दर्शनाचा योग मिळाला आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी गोड अशी शूटिंग केली दादा आपले मनापासून धन्यवाद उपस्थित असणारे परिचित अपरिचित सर्वजण अगदी माझ्यावरती मुलीवत प्रेम करणारे लेकरावत स्नेह करणारे आपण सर्वजण सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित सिस्टीमवाले दादा आपले मनापासून धन्यवाद चोपदार काका हां चोपदार काका आपण उपस्थित राहिलात आपले मनापासून आभार तिकडे विनेकरी काका आपले मनापासून धन्यवाद सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे गुरे वेडी वाकुडी करा क्षमा पराज महाराज हा नाही विचारे अधिकार आपला क्षमा पराज महाराज तुका मन जाणे करा का पाया मैत्री करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम 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 रखुमाई हरी जय 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 रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा नेत्र जांबून तिला सांगितलं हा नेत्र कमळ देवाला अर्पण कर ते 999 आणि हा एक म्हणजे 1000 कमळ तुझी पूजा सफल झाली
जांबुवंतीने सुद्धा नियम केला, म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये काहीतरी नियम असावा. नियम खूप मोठा करा असं म्हणणं नाही, पण केलेला नियम मात्र नित्यनेमाने टिकावा. विठ्ठल विठ्ठल आणि ऐका, फार मोठा नाही, छोटा नियम करा. किती छोटा नियम? रोज एक माळ जपेल मगच चहा घेईल. किती सोपा नियम आहे. रोज ज्ञानेश्वरी तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ भावे जोडा हात, भावे जोडा हात. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. भावे तुळशी दळ भावे जोडा हात, भावे तुळशी दळ भावे जोडा हात. म्हणावे पती तवे हो वेळा, म्हणावे पती तवे हो वेळा. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. नाही आता देवाविण काही एकसरे केला आणि मग देवा दिले क्रोध काम झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करण्याच्या अगोदर सेवेला गोड अशी साथ करणारे आमच्या विनेकरी मावशींपासून सगळे बालगोपाळ मंडळ सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. उपस्थित असणारे सर्व भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी इथलेच का? रोहिलेचे काही आनंदवली अच्छा, पिंपरखेड परिसरातून. अच्छा, सर्वांचे मनापासून धन्यवाद. मृदुंगाचार्यजी महाराज आपले मनापासून धन्यवाद. आमची ज्ञानेश्वरी दिदी आहेत आणि समस्त आमच्या बाल गोपाळ भजनी मंडळ नाही का, नाशिकवरनं कीर्तन श्रवण करण्यासाठी आले. आमचे पोटी भाऊ असतील, आमच्या सीमाताई आहेत, अगदी फार जिव्हाळ्यानं मला सांभाळतात बरं का ताई, अर्चनाताई अगदी जिव्हाळ्याने. माईंचं कीर्तन ऐकल्याबरोबर सगळे गाडी करून या ठिकाणी आले. आमचे शेळके दादा आहेत, आमच्या सगळ्या श्रेया दिदी, सानिका दिदी, ह्या सगळ्या आमची ज्ञानू दिदी सगळ्याच जणी आहेत इथे उपस्थित. आमच्या सीमाताईसुद्धा गोड कीर्तन करतात. आबा पुढच्या वर्षी त्यांचं कीर्तन ठेवा, अगदी गोड कीर्तन करतात. हां, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि वर्ष 15व्या वर्षानिमित्त आज 4थ्या दिवचं कीर्तनरूपी पुष्प गुंफलंय आमच्या सुवर्णमाई जमदडे यांनी. खरोखरच कीर्तनात एकही जण नाच जांभळी दिली नाही याचं विशेष वाटलं बरं का. गवळणी गोरस म्हणू विसरली, गवळणी गोरस म्हणू विसरली, दुडीवरी 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 दुडी गवळणी साते निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. दुडीवरी दुडी गवळणी जाते निघाली. गोविंद दुडी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासते मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, तव तव हासते मथुरे जागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव
ते मथुरेच्या गे दुडीवरी 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 दुडी गवळणी साते निघाली 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 आ दुडिया माझाली कानोबा झाला भारी दुडिया माझारी कानोबा झाला बरी हा दुडिया माझारी कानोबा झाला भारी दुडिया माझारी कानोबा झाला आहू चांबळे गोरसा चांबळे गोरसा आहू चांबळे गोरसा सांडे बाहेरी दुडीवरी 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 दुडी गवळणी साते निघाली 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 एका जनार्दनी सबल सगवळणी एका जनार्दनी सबल सगवळणी एका जनार्दनी सबल सगवळणी एका जनार्दनी सबल सगवळणी ब्रह्मानंदून समाये मनी ब्रह्मानंदून समाये मनी ब्रह्मानंदून समाये मनी ब्रह्मानंदून समाये मनी दुडीवरी 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 दुडी गवळणी साते निघाली 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 गवळणी गोरस म्हणू विसरली गवळणी गोरस म्हणू विसरली दुडीवरी 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 दुडी गवळणी साते निघाली दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली गोरस विसरली गवळण गोरस म्हणू विसरली दुडी विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोसावी तो सोनी मज द्यावी कसाई दानही जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सोधर्म सूर्य पाहो जो जे वंचील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनावरत भूमंडळी भेटतया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे अलांचन मार्तंड जे तापीन ते सदाई सदा सज्जन सोयरी उतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजी जवाती पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवा विजय एक म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरी ज्ञानदेव सुखिया गाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया गाला येणे वरी ज्ञानदेव सुखिया हरि ओम शांती शांती धन्यवाद. ज्ञातच असेल आपल्या एक तत्पूर्ती सोहळ्यासाठी
ह्या ठिकाणी शाई लीला चॅनलवर त्यांचं कीर्तन आपल्या ह्या कार्यक्रमात झालं होतं आणि ते आज मी सकाळीच त्यांची आठवण म्हणून ते आपण याच्यावर सुद्धा लावलं होतं मी अनिल महाराज जमदडे यांचं. आणि त्यांच्या आयुष्यातील त्यांनी कीर्तनातून सुद्धा सांगितलं होतं का वासळी गावातून आणि पहिलं प्रवचनसुद्धा मी त्यांना आपल्या वासळी गावातच दिलं होतं. पहिलं प्रवचन त्यांच्या आयुष्यातील पहिलं प्रवचन वासळी गावात झालं होतं आणि तत्पूर्ती सोहळ्याचं कीर्तन सुद्धा वासळी गावात त्यांनी केलं होतं. खूप होते, खूप आठवण येते आणि आज त्यांचं तिसरं पुण्यस्मरण सोहळा पार पडलेला आहे. पण त्यांची जागा सुवर्णमयी भरून काढत आहे याचा आपल्याला अभिमान आहे. तरी अनिल महाराजांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं शांत उभं राहून आपण पसायदानाच्या स्वरूपात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा, 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 असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा लंगडा लंगडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. शिंकेची तोडी तो मडकेची घोडी तो, मडकेची फोडी तो, शिंकेची फोडी तो, शिंकेची तोडी तो मडकेची फोडी तो, शिंकेची तोडी तो, मडकेची फोडी तो, मडकेची फोडी तो, करी दया दुधाचा रबडा, करी दया दुधाचा रबडा रबडा रबडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. वाळवंटी जातो कीर्तन करीतो, वाळवंटी जातो कीर्तन करीतो, वाळवंटी जातो कीर्तन करीतो, वाळवंटी जातो कीर्तन करीतो. घेतो साधू संतांशी झगडा, घेतो साधू संतांशी झगडा झगडा झगडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. एका जनार्दनी भिक्षावाडा माई, एका जनार्दनी भिक्षावाडा माई, एका
देवाचा देव बाई ढकडा, असा कसा देवाचा देव बाई ढकडा, असा कसा देवाचा देव बाई ढकडा, असा कसा देवाचा देव बाई ढकडा. देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा लंगडा लंगडा, असा कसा देवाचा देव बाई ढकडा, 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 असा कसा देवाचा देव बाई ढकडा. गिन्यान राधेनं सजवलं, सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेनं सजवलं, राधेनं सजवलं, राधेचं लगीन ठरवलं, राधेनं सजवलं, राधेचं लगीन ठरवलं. सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं. सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेनं सजवलं, सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेनं सजवलं, राधेनं सजवलं, राधेचं लगीन ठरवलं, राधेनं सजवलं, राधेचं लगीन ठरवलं. सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं, लगीन ठरवलं. गागर घेऊन मथुरेशी जाता, गागर घेऊन मथुरेशी जाता, गागर घेऊन मथुरेशी जाता, गागर घेऊन मथुरेशी जाता, वाटेत हरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं. नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं. दही दूध घेऊन मथुरेशी जाता, 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 वाटेत हरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं. सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं. गागर घेऊन पाण्याशी जाता, गागर घेऊन पाण्याशी जाता, गागर घेऊन पाण्याशी जाता, गागर घेऊन पाण्याशी जाता, वाटेत हरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं. सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, सोन्यानं नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं, राधेला सजवलं, राधेचं लगीन ठरवलं. एका जनार्दनी गवळण राधा, एका जनार्दनी गवळण राधा, एका जनार्दनी गवळण राधा, एका जनार्दनी गवळण राधा, वाटेत हरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं, वाटेत हरवलं, राधेचं लगीन ठरवलं. नाण्यानं दागड गिन्यान राधेला सजवलं,
राधेला सजावलं राधेचं लगीन ठरवलं राधेला सजावलं राधेचं लगीन ठरवलं त्याच्यासाठी तर काय काय फलश्रुती आहे, किती गोड वर्णन आहे. वाचावी 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 ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचाल तर काय होईल, डोळा पहावी पंढरी. बर, जो वाचेल ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. जनाबाई म्हणतात दगड असू द्या, दगड. दगड म्हणजे तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड याहुनी दगड बरी याहुनी दगड. दगड म्हणजे कोणता दगड, आपण तो हा समोरचा दगड तो नाही, अहो ज्याची बुद्धी दगडाची आहे. दगडावर काही सांगा परिणाम होत दगड. विनोद सांगा हसत नाही, दगड भावनिक प्रसंग सांगा दगडावर परिणाम होत नाही. गावात सप्ताह असला तरी दगड कीर्तनाला येत नाही. त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, दगड. मग काय म्हणतात, तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड. दगड बरे देवा. तुको बरे म्हणतात, अरे दगड बरे त्याच्यापेक्षा. जो परमार्थ करत नाही, ज्याला सांगून ज्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होत नाही, त्याच्यापेक्षा दगड बरा. मग अशी ज्याची बुद्धी आहे दगडापेक्षा सुद्धा जड, जनाबाई म्हणतात ज्ञान होय अज्ञानासी अति मूर्ख त्या दगडासी. हो, जो कोणी वाचेल वाचेल जो कोणी वाचेल जो कोणी वाचेल जो कोणी वाचेल जो कोणी जने त्यासी लोटांगणी जने त्यासी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी जने त्यासी लोटांगणी जने त्यासी लोटांगणे ज्ञान होय ज्ञानासी ज्ञान होय कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना. अहो 13 दिवस इंद्रायणीच्या डोहामध्ये आजी तुकोबरायांच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या आणि 13 दिवसाने तुकोबरायांच्या त्या अभंगाच्या वह्या कोरड्याच्या कोरड्या इंद्रायणी मातेने परत दिल्या. 13 दिवसाने वह्या कोरड्याच्या कोरड्या इंद्रायणी माता तुकोबरायांना परत देतात. किती मोठा अधिकार आहे तुकोबरा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जान केला पुरुषार्थ, जान केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. ज्ञानेश्वरी वाचणं एवढं महत्वाचं आहे का, एवढं पुण्य देणार आहे का. हो, मग काही मावशा म्हणतील, काही आजा म्हणतील, आम्ही का शाळेत गेलो होतो का, आम्हाला काय वाचता येतं का, आम्हाला आई काही येतं का, आम्हाला काहीच वाचता येत नाही. मग आम्हाला जर वाचताच येत नाही तर आम्ही ज्ञानेश्वरी वाचायची कशी, आहे की नाही. ज्यांना वाचताच येत नाही त्या म्हणतील आम्ही ज्ञानेश्वरी वाचायची कशी. आता ऐका, ज्ञानेश्वरी वाचायची कशी हा जर तुमच्या मनात प्रश्न असेल आणि ज्ञानेश्वरी वाचायचीच अशी जर तुमच्या मनापासून इच्छा असेल तर काहीच करू नका. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ घ्या, आजान वृक्षाखाली जाऊन बसा आणि फक्त म्हणा माऊली 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 माऊली. प्रत्येक शब्दावर माऊली माऊली म्हणून प्रत्येक शब्दावर बोट फिरवा. 108 वेळेला ज्ञानेश्वरीचं पारायण करा आणि 109व्या वेळेला तुम्ही स्वतः ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द वाचायला लागतात. ही ज्ञानोबारांची कृपा.
ही कुणाची कृपा? ज्ञानोबरांची कृपा. अरे ज्याने कधी आई पाहिलेलं नाही तो ज्ञानेश्वरी वाचायला लागतो. ज्ञान होय अज्ञानासी. जनाबाई म्हणतात अज्ञानी असू द्या तरी सुद्धा त्याला ज्ञान प्राप्त होतं. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचताना काय येऊ देऊ? तुम्ही म्हणाल पारायणाला बसायचं कसं? ऐका, ज्यांना वाचता येतं त्यांनी वाचायला बसा आणि ज्यांना ऐकता येतं ना त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकायला बसा. बरोबर की नाही आबा? ज्याला वाचता येतं त्यांनी वाचा आणि ज्याला वाचता येत नाही त्यांनी ज्ञानेश्वरी श्रवण करा. जेवढं वाचणाऱ्याला पुण्य आहे तेवढंच ऐकणाऱ्याला सुद्धा, श्रवण करणाऱ्याला तेवढंच पुण्य. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा गोड ज्ञानेश्वरी पारायण आणि विशेष म्हणजे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ यज्ञ सोहळा हा आपल्या या गावामध्ये चालू आहे. आमच्या ताई अर्चनाताई अगदी गोड यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करतोय. भागवत कथा श्रवण करण्यासाठी सुद्धा सर्वांगाचे कान करून ती कथा श्रवण करा. आणि सर्वांगाचे कान करून जर कथा ऐकली तर काय फायदा होतो? श्रवणे परीक्षिती श्रवणे परीक्षिती तरला भूपती. श्रवणे परीक्षिती श्रवण परीक्षिती श्रवण परीक्षिती तरला भूपती. श्रवण परीक्षिती श्रवणे परीक्षिती श्रवणे परीक्षिती तरला भूपती. श्रवणे परीक्षिती श्रवण परीक्षिती श्रवण परीक्षिती तरला भूपती. श्रवण परीक्षिती साता दिवसा मुक्ती झाली तया. साता दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती श्रवणे परीक्षिती तरला भूपती. श्रवणे परीक्षिती साता दिवसामध्ये झाले दया. साता दिवसामध्ये झाली दया. श्रवण परीक्षिती श्रवण परीक्षिती तरला भूपती. श्रवण परीक्षिती श्रवणे परीक्षिती तरला भूपती. साता दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये ज्याला मुक्ती मिळाली. कशाने मुक्ती मिळाली? कुणाला? त्या झोपलेला मावशीला उठवा. कोणीच झोपलेलं नाही. तुम्ही इकडे पा. लागल्या शंका घ्यायला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये ज्याला मुक्ती मिळते तो राजा परीक्षिती. कशाने मुक्ती मिळाली? ते एकमेव भागवत कथा नाही का? ती भागवत कथा आपण सर्वजण श्रवण करतो आहोत. मनोभावे श्रवण करा. राजा परीक्षितीला मुक्ती मिळाली. तुम्हा आम्हाला सुद्धा या बहुदुःखातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि गोड असा सोहळा, गोड असं नियोजन आहे. आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. अभंग ज्यांचा सेवेकरता निवडला ते अधिकारी संत आहे. किती मोठा तुकोबरायांचा अधिकारी ऐका ना. तुका तुका रामसे दो नाम एक अंग. उनका से तू भंग हुआ इनका से तू अभंग. तुकोबरायांची तुलना केली कुणाशी? रामाशी. तुका तुका रामसे दो नाम एक अंग. नाव 2 आहे पण अंग मात्र 1 आहे. दोघांमध्ये पण राम आहे. पहा, तुकाराम म्हटलं की राम, रामचंद्र म्हटलं की राम. दोघांमध्ये राम आहे की नाही? हा, दोघांमध्ये राम आहे. पण दोघांमधल्या रामाची विशेषता ऐका, फरक ऐका. दोघांनी पण सेतू बांधला. कोणता सेतू? एकाने दगडाचा आणि एकाने अभंगाचा. हा, एकाने सागर तरून जाण्यासाठी आणि एकाने भवसागर तरून जाण्यासाठी. नाही का? एक सागर तो दगडाचा सेतू समुद्रातून पलीकडे जाण्यासाठी आणि एकाने भवसागर तो अभंगाचा सेतू. दोघांनी पण सेतू निर्माण केले म्हणे. दोघांमध्ये पण राम आहे म्हणे. पण दोघांच्या सेतूचा आणि दोघांचा फरक आहे का? उनका सेतू भंग हुआ
इनका सेतू अभंग, राम प्रभूचा सेतू आज शाबूत नाही भंग, पण अभंग रूपी सेतू ज्यांचा आजही भंग नाही, असे जगद्गुरु तुकोबाराया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला असा सेतू निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबाराया. अजून नवल ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या अभंगाच्या वह्या निर्माण केल्या, जे अभंग लिहिले, तुकोबारायांचं मोठे पण त्या काळामध्ये काहींना सहन होईना म्हणून तुकोबारायांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या. ऐका बरं, तुकोबारायांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या. पण आई, जर एखादा कागद आपण पाण्यात टाकला, 8 दिवसाने तो बाहेर काढला, काय होईल? बाहेर काढणं जाऊ द्या, तो पाण्यातच राहणार नाही, विरघळून जाईल, कागद म्हणून राहणार नाही, त्याची भूमिका कागद म्हणून संपून जाईल. बरं 4 दिवसाने काढला तर तरी शिल्लक नाही, 2 दिवसाने काढला तर तरी शिल्लक नाही. बरं जाऊ द्या, ज्या दिवशी सकाळी टाकला त्या दिवशी संध्याकाळी काढला तर तरी शिल्लक नाही. याच्याही पेक्षा जाऊ द्या, आत्ताच कागद पाण्यात टाका आणि लगेच पाण्याच्या बाहेर काढा, कोरडा निघेल का वल्लावून निघेल? तुम्ही जर बोलले तर मी इथं राहील, नाही बोलले तर मी चालले घरी. बोलताय ना? हा, जो कागद आत्ता टाकला लगेच पाण्याच्या बाहेर काढला, काय होईल? तो वल्ला होईल. तो कागद बाहेर काढताना सुद्धा तुटून जाईल, फाटून जाईल. लगेच टाका, लगेच पाण्याच्या बाहेर काढा, तरी त्या कागदाची अवस्था अशी आहे. पण तुकोबारायांच्या अभंगाच्या वह्या 13 दिवस इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि 13 दिवसानंतर त्या इंद्रायणी मातेनं कोरड्याच्या उदक माझी वया ठेविला कोरडा, उदक माझी वया ठेविला कोरड्या, उदक माझी वया ठेवल्या कोरड्या, उदक माझी वया ठेवल्या कोरड्या. दाखविल्या रोकड्या विश्वजना, दाखविल्या रोकड्या विश्वजना, विश्वजना नोये हाता मन महिमा संताचा, नोये हाता मन महिमा संताचा. दाखविला रोगडा विश्वजना, दाखविला रोगडा विश्वजना, नवे हाता मन महिमा संताचा, नवे हाता मन महिमा संताचा. किती मोठा माझ्या तुकोबारायांचा अधिकार. हा पुरुषार्थ, एवढा मोठा पुरुषार्थ करणारी जगद्गुरु तुकोबाराया. ऐका ना, एका काकांनी मला कीर्तन संपल्यानंतर प्रश्न विचारला. आबा म्हणे, माई, जर तुकोबारायांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, इंद्रायणी मातेनं त्या जर परत दिल्या, तर माझा प्रश्न आहे म्हणे, 13 दिवसांनी परत का दिल्या? जेव्हा बुडवल्या तेव्हाच परत द्यायला पाहिजे होत्या. 13 दिवस ठेवल्या आणि 13 दिवसांनी परत दिल्या, मग 13 दिवस पाण्यात का ठेवल्या? प्रश्नच आहे की नाही? जर परत द्यायच्याच होत्या, प्रश्न पडला का तुम्हाला? का तुम्ही ठरवलंय बा तुम्हीच प्रश्न पाडा आणि तुम्हीच उत्तर सांगा? जर खरंच इंद्रायणी मातेला त्या अभंगाच्या वह्या परत द्यायच्या होत्या, तर ज्या वेळेला त्या पाण्यात बुडवल्या, इंद्रायणी मातेच्या डोहात बुडवल्या, तेव्हा त्या परत का दिल्या नाही लगेच? मी म्हटलं, काका, आता मी माझ्या अल्पशा बुद्धीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. इंद्रायणी मातेला त्या वह्या 13 दिवसाने परत देणं काय सारखंच, लगेच परत देणं काय सारखंच, पण 13 दिवस का ठेवल्या? कदाचित इंद्रायणी मातेला सुद्धा वाटलं असेल तुकोबारायांच्या पवित्र गाथ्याचं पारायण अगोदर आपण करावं, मग तो जगापर्यंत जावा. म्हणून सगळ्यात अगोदर पारायण माझ्या तुकोबारायांच्या अभंग गाथ्याचं इंद्रायणी मातेनं केलं असावं आणि मग तो तुमच्या आमच्यापर्यंत. एवढा मोठा अधिकार. अजून एक गंमत विशेष आहे का, सहजासहजी त्या इंद्रायणी मातेनं वह्या परत दिल्या नाही. या निसर्गाचा एक नियम आहे, तो तुम्हाला सांगते. निसर्गाचा नियम आहे, निसर्ग अगोदर काहीतरी घेतो, लक्षात घ्या बरं का, काहीतरी घेतो आणि मग तो काहीतरी देतो. आपल्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय आपल्याला काहीही देत नाही. देवाची सुद्धा तशीच गंमत आहे, घेसी तेव्हा देसी
ऐसा अससी उदार. देव सुद्धा काहीतरी घेतो आणि मगच काहीतरी देतो. ही नियती सुद्धा आपल्याकडून काहीतरी घेते मग आपल्याला काहीतरी देते. तुकोबरायांना अभंगाच्या वह्या इंद्रायणी मातेनं कोड्याच्या कोड्या परत दिल्या. सहज परत नाही दिल्या, अगोदर कर्जाच्या वह्या घेतल्या. लक्षात घ्या, अगोदर कर्जाच्या वह्या घेतल्या, अभंगाच्या वह्या दिल्या. कर्जाच्या वह्या बुडवल्या तेव्हा अभंगाच्या वह्या तरल्या. हा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबरायांचा. नवल ऐका, नामात ताकद आहे. तुकाराम 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 एक नियम करताय. आता एक प्रश्न तुम्हाला विचारते, जीवनामध्ये एक तर माणसाने नियम करू नये. बरं, नियम केला तर तो टिकावा. नियम करणारे काही कमी नाही, प्रत्येक जण काही ना काही नियम करतो. 1 जानेवारीला नियम करणारे 90% लोक बसलेले इथं आहे की नाही. 1 जानेवारी सुरू झाला का आपले नियम सुरू होतात. 1 जानेवारी नवीन वर्ष, आजपासून काहीतरी नवीन संकल्प. कितीतरी लोक वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करतात, नियम करतात. आजपासून पिणार, आजपासून खाणार, आजपासून गळ्यात तुळशीची माळ. हा, मला सांगा, नियम करणारे किती जण आहे? ते वाढदिवसाच्या दिवशी काही जण नियम करतात, आजपासून पिणार नाही. नियम किती दिवस टिकतात? दुसऱ्या दिवशीपर्यंत. दुसऱ्या दिवसाची सकाळ उगली का नियम तुटला. लक्षात घ्या, नियम करणारे कमी नाही, केलेला नियम टिकवणारे महत्वाचे. नियम करणारे रोजच आहे. कितीतरी जण नियम करतात, किती जण तरी नियम केलेले मोडून देतात. तुम्ही नियम किती करतात याला अर्थ नाही, केलेला नियम किती टिकवतात आणि किती नित्य करताय. हो, रोज नियम करणारे भेटतात, नियम मोडणारे भेटतात, पण केलेला नियम नित्य नियमाने टिकवणारे सहजासहजी भेटत नाही. आणि ऐका, केलेला नियम जर नित्य नियमाने टिकवला तर त्याचा फायदा आहे. काय ज्ञानोबराय सांगतात, लक्ष्मी सहित वल्लभ त्यांच्या घरी. नित्य नेमाना मी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेमाना मी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेमाना मी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेमाना मी तो प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, आय लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरी मुखे मनाय, हरी मुखे मनाय, हरी मुखे मना, हरी मुखे म्हणा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी.